शांत मनाने ऐका आणि कायम लक्षात ठेवा हे सुंदर विचार. 1. रागात असताना सुद्धा शब्दांची निवड अशी असायला हवी की उद्या राग उतरल्यानंतर स्वतःच्या नजरेमध्ये खचील व्हायला लागू नये. 2. शब्द फुकट मिळतात, पण त्याच्या निवडीवर ठरते की त्याची किंमत मिळणार की किंमत चुकवावी लागणार. 3. काय सुंदर म्हटले आहे कोणीतरी, श्वासासोबत चालत होतो तेव्हा एकटा होतो, जसा श्वास थांबला तसे सगळे सोबत चालू लागले. 4. विचार चांगले ठेवा, लोक आपोआप चांगले वाटू लागतील. नियत चांगली ठेवा, काम आपोआप चांगले होत जातील. 5. तुम्ही कितीही तुमच्या हिशोबाने हिशोब ठेवण्याचा प्रयत्न करा, वरचा त्याच्या हिशोबाने हिशोब चुकता करून घेतो. 6. यश हे नेहमी चांगल्या विचारांनी मिळते आणि चांगले विचार हे नेहमी चांगल्या संबंधातून, चांगल्या नात्यामधून येतात. म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा. 7. पाणी आणि माणसाची वाणी जेव्हा पण मर्यादा सोडतात तेव्हा विनाशच होतो. 8. आरसा कधी खोटे बोलत नाही, ज्ञान कधी भित्रेपणा येऊ देत नाही, अध्यात्म कधी मोह होऊ देत नाही, सत्य कधी कमजोर होऊ देत नाही, प्रेम कधी ईर्ष्या करू देत नाही. 9. अहंकाराची करवत, स्वार्थाची तलवार आणि कपट भावनेची कुऱ्हाड चांगल्या संबंधांना कापून टाकते. 10. माळी प्रत्येक दिवशी झाडाला पाणी देतो, पण झाडाची फळे मात्र ठराविक कालावधीतच येतात. म्हणून संयम ठेवा. प्रत्येक गोष्ट ही वेळेवर होते. प्रत्येक दिवशी चांगले काम करत राहा, फळ नक्कीच मिळेल. 11. जास्त देणारा नेहमीच फसवला गेला आहे, मग ते प्रेम असो, विश्वास असो अथवा कोणाची साथ असो. 12. पक्षी कधीच त्याच्या पिलांना भविष्यासाठी घरटे बांधून देत नाही, ते तर फक्त त्यांना आकाशात उंच उडायला शिकवतात. 13. देवाची फुटलेली मूर्ती झाडाखाली बघून एक गोष्ट समजली की आयुष्यात कधीही स्वतःला तुटू देऊ नका, कारण हे जग तर तुटलेल्या देवांना घरात जागा देत नाही, तर इथे माणसाची काय लायकी आहे. 14. जीवनात सहन करायला शिकायला हवे, कारण आपल्यातही अशा बऱ्याच कमतरता आहेत आणि तरीही इतर लोक आपल्याला सहन करत असतात. 15. सौभाग्य म्हणजे ते जे 7 पिढ्या उपभोगतात आणि दुसऱ्याचे उरबाडून जे मिळते ते 7 पिढ्या भोगतात. 16. महत्वाकांक्षा राजालाही गुलाम बनवतात आणि संयम गुलाम असणाऱ्यालाही राजा बनवतात. 17. आपल्या आयुष्यातील कुठल्याही दिवसाला दोष देऊ नका. चांगला दिवस आनंद घेऊन येतो आणि वाईट दिवस अनुभव घेऊन येतो. 18. 2 गोष्टी मोजणं सोडून द्या, स्वतःचं दुःख आणि दुसऱ्याचे सुख. एवढे केले तर आयुष्य सोपे होईल. 19. भाकरी खाण्यापेक्षा भाकरी बनवायला जास्त वेळ लागतो. भाकरी बनवण्यापेक्षा भाकरी कमवायला जास्त वेळ लागतो. भाकरी कमवण्यापेक्षा उगवायला जास्त वेळ लागतो. म्हणून ती खाताना आनंदाने खा आणि बनवणाऱ्याचे आणि उगवणाऱ्याचे कृतज्ञ व्हा. 20. म्हाताऱ्या आईवडिलांना माहीत आहे की ते मुलाच्या घरी राहतात, पण ते तसे राहत नाही जसे मूल त्यांच्या घरी राहत होते. 21. चांगल्या लोकांची संगत ही नेहमी आपल्यासाठी चांगलेच भविष्य करते, कारण हवा जेव्हा फुलांना स्पर्श करून जाते तेव्हा ती सुगंधित होते. 22. सवयी आणि संस्कार ठरवतात की माणसाची किंमत कवडी मोल आहे की माणूस मौल्यवान आहे. 23. कर्म नेहमी विचार करून करा, कोणाचा आशीर्वादही रिकामा जात नाही आणि कोणाचा तळतळाटही रिकामा जात नाही. 24. नेहमी संपर्कात राहायला हवे. अनोळखी लोकांच्या गोंधळापेक्षा आपल्या माणसाचे मौन त्रासदायक असते. 25. जेव्हा विचारांना कीड लागते तेव्हा नातं संपायला सुरुवात होते. 26. नाते जोडायचे तर कौतुक करायला शिका आणि नाते तोडायचे तर खरं बोलायला शिका. 27. जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा तिरस्कार करणारेही जवळ येतात आणि जेव्हा वेळ खराब असते
तेव्हा प्रेम करणारेही दूर जातात. 28. अंधारात आपली सावली साथ देत नाही. म्हातारपणात आपले शरीर साथ देत नाही. सगळे आयुष्य मागे पळत राहिलो ज्याच्या, शेवटी ते धनही सोबत येत नाही. 29. कोणी तुमच्या रस्त्यात खड्डे करत असेल तर घाबरू नका. हे तर तेच लोक आहेत जे तुम्हाला मोठी उडी घ्यायला मदत करतात. 30. नातेवाईकांची तुमच्या सोबतची वागणूक ही कधी कधी तुमच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर देखील ठरते. 31. जिथे हे जाणवेल की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होत आहे, तिथून निघून गेलेले कधीही चांगले. 32. आयुष्याने एक गोष्ट शिकवली, जर आपल्याला माणसांच्या जवळ राहायचे असेल तर मौन करायचे, आणि आपल्याला माणसांना जर जवळ आणायचे असेल तर गोष्टी मनावर घेणे सोडून द्यायला हवे. 33. फूल कितीही सुंदर असले तरी त्याचे कौतुक हे त्याच्या सुगंधामुळेच होते, आणि माणूस कितीही मोठा असला तरी त्याचा आदर हा त्याच्या गुणामुळेच होतो. 34. सुख आणि सुविधा या समस्या दोन्ही प्रमाणापेक्षा जास्त झाल्या तर घातक ठरतात. 35. तुमचे ध्येय तुमच्यासाठी सर्वात प्रिय असेल तर तुमच्यावर होणारी टीका, कौतुक, तिरस्कार या कुठल्याच गोष्टी महत्त्वाच्या राहत नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.